मराठवाड्याचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव तालुक्यातील येडशीतील रामलिंग धबधबा जो आहे तो आता प्रवाहित झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो। मी आता या रामलिंग धबधब्याच्या ठिकाणी आहे। जर आपण पाहिलं तर अगदी मे महिना हा जो असतो अत्यंत उन्हाळा आणि कडक महिना असतो, मात्र याच मे महिन्यामध्ये आता झालेल्या जो दमदार पाऊस आहे या पावसामुळे जो आहे तो हा धबधबा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रवाहित झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी आता पर्यटक देखील या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर अगदी रामलिंग हे पर्यटन स्थळ तर आहेच, मात्र तीर्थक्षेत्र देखील आहे। या ठिकाणी महादेवाचं सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे आणि त्याच लगत असणारा हा जो रामलिंगचा प्रसिद्ध धबधबा आहे हा पाहण्यासाठी आता कुठेतरी पर्यटक देखील आता गर्दी करताना पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहिलं तर गेल्या गतवर्षी हा धबधबा ऑगस्ट महिन्यामध्ये कुठेतरी प्रवाहित झालेला होता, मात्र आता यंदा अगदी मेच महिन्यामध्ये हा धबधबा प्रवाहित झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी जे भाविक या ठिकाणी येत आहेत, पर्यटक येतात, त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात आहे। माझ्यासोबत हे भाविक आहेत, पर्यटक आहेत, या ठिकाणी त्यांनी आत्ताच भेट दिलेली आहे। मला सांगा कुठून आला तुम्ही? धबधबा सुरू झाला? आम्ही पंढरपूरवरून आलो आहोत। माझे नाव प्रसाद गोरणे। आम्ही पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून आलेलो आहोत आणि खास हे निसर्गाचं सौंदर्य बघण्यासाठी इथं आलेलो आहोत। दर्शन पण आम्हाला एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि हे दुसरं भीमाशंकर म्हणाल तर काही हरकत नाही। त्यामुळे इतकं निसर्ग सौंदर्य आहे। याच्या आधी आम्ही आलेलो ते उन्हाळ्यात आलेलो, त्यावेळेस थोडंसं ऊन असल्यामुळे इथं निसर्गाचं सौंदर्य एवढं आम्हाला जाणवलं नाही, पण त्यावेळेस लक्षात ठेवून परत आम्ही पुन्हा एकदा पावसाळ्यात यावं ह्या कारणाने इथं आलेलो आहे आणि आम्ही इथे येऊन खूप खुश आहे। आता मे महिना सुरू आहे, तर ह्या महिन्यामध्ये कडक ऊन असतं, मात्र या उन्हाळ्यामध्ये पाऊस चालू झाला आणि धबधबा देखील प्रवाहित झाला, कसं वाटतंय? हो, ह्यावेळेस पावसाळा अक्षरशः आपल्या इकडं म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पाऊस हा 7 जून नंतर ते 15 जून नंतर येतो। ह्यावेळेस जरा लवकर आल्यामुळे पावसाळा सगळीकडे छान आहे, त्यामुळे अतिशय प्रसन्न वाटत आहे। शेतकऱ्यांना थोडासा याचा फायदा पण होईल आणि पर्यटकांना सुद्धा याचा फायदा होईल, त्या गोष्टीचा खूप आनंद आहे। नक्कीच तुम्ही पाहिलं सगळं, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वातावरण आहे, धबधबा पण छान आहे, मंदिर पण खूप छान आहे। सगळ्यांनी येऊन व्हिजिट करावं, दर्शन घ्यावं महादेवाचं। खूप छान आहे वातावरण। नक्कीच आपण जर पाहिले तर अगदी आता हा धबधबा चालू झाल्यामुळे जे पर्यटक आहेत ते मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते रामलिंगच्या दिशेने येताना पाहायला मिळतात आणि या रामलिंगचा धबधबा जो आहे तो अत्यंत प्रसिद्ध आहे। तो धबधबा या झालेल्या पावसामुळे जो प्रवाहित झाला त्यामुळे कुठेतरी आता पर्यटकांची पावलं आता रामलिंगच्या दिशेने वळताना पाहायला मिळत आहेत। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, रामलिंग, येडशी, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।